नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। उन्हाळा सुरू झाला आहे। कडक सूर्यप्रकाशामुळे सर्वांनाच अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे। पण सूर्यप्रकाशामुळे सन पॉइझनिंग देखील होऊ शकते। सन पॉइझनिंग हे एक प्रकारचे विषारीकरण आहे आणि अनेक वेळा ते घातक ठरू शकते। परंतु सन पॉइझनिंग हे सनबर्न पेक्षा जास्त धोकादायक आहे। सूर्यप्रकाश हा ऊर्जेचा चांगला प्रकार आहे। आपण सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांच्या संपर्कात बराच काळ राहतो तेव्हा असे होते। ही समस्या तीव्र उन्हाळ्यामध्ये नेहमीच उद्भवते। घामामुळे शरीरातील क्षार आणि इलेक्ट्रोलाइट्स निघून जातात, ज्यामुळे गंभीर लक्षणे दिसू लागतात। सन पॉइझनिंगची सुरुवात डोकेदुखी, सनबर्न, सनस्क्रीन लोशन वापरणे, संपूर्ण त्वचा लालसर होणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अतिसार होणे, तोंडाला कोरडे येणे, मळमळ किंवा उलटी होणे, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे यांसारख्या लक्षणांनी होते। यामुळे काही दिवसांपर्यंत वेदना वाढत असून सूज येऊ लागते। सूर्यप्रकाशामुळे त्वचा कोळवणते, संपूर्ण त्वचा लालसर होऊन खाज सुटते आणि त्यामुळे त्वचेला भेगा पडण्याची शक्यता असते। बाहेर फिरताना शक्यतो कपड्याने डोके झाकावे। सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत घराबाहेर जाण्याचे टाळावे। स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करावा असेही सांगितले जाते। खूप घाम येत असेल तर 2 तासांनी सनस्क्रीन लावावे। उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरी आल्यावर थंड पाण्याने तोंड धुवावे। तसेच काही घरगुती काळजी घेऊन त्वचेला थंडावा आणि निस्तेजपणा घालवता येतो। कडुलिंबाचे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन एलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात। दिवसातून एकदा सनस्क्रीन लावणे, मॉइश्चरायझिंग न करणे, भरपूर मेकअप करणे, स्वतःला हायड्रेटेड न ठेवणे या चुका उन्हाळ्यात करू नयेत असे तज्ञांचे मत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।